नमस्कार, मी शिवानी लकडे. पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एका अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना ईमेलद्वारे शिंदे यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना ईमेलद्वारे पाठवण्यात आली. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाण्यात आणि इतर महत्त्वाच्या विभागांना सुद्धा अशाच प्रकारचे धमकीचे मेल मिळाले. ईमेल मध्ये एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडवून देण्याची स्पष्ट धमकी देण्यात आली. यामुळे सुरक्षा यंत्रणांनी उच्च सतर्कता जाहीर केली असून ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक कार्यरत झाले. तसंच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून निनावी फोन आणि धमकीचे बरेच प्रकार वाढलेत. अशातच आता उपमुख्यमंत्र्यांनाच थेट नावाचा उल्लेख केल्याने हा मुद्दा अधिक गंभीर बनत चाललाय. त्यामुळे मुंबई गुन्हे शाखेसह विविध तपास यंत्रणांनी वेगाने चौकशी सुरू केली असून धमकी कोणी दिली आणि कोणत्या उद्देशाने दिली याचा शोध घेतला जातोय. ही धमकी लक्षात घेता आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत असून लवकरच आरोपींना पकडण्याची कारवाई केली जाईल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सध्या तरी एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील दिल्लीतच आहेत. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी हे नेते दिल्ली दौऱ्यावरती आहेत. पण धमकीच्या या बातमीने सध्या राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या आपण इथेच थांबतोय. अशाच ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.